बघा, सकाळपासून आहे ना, एकच बातमी 1000 वेळेस रिपीट झाली असेल. हे मीडियावाले आहेत ना, त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. हे पत्रकारिता. आणि ही लोक आहे ना, आता सध्या फक्त काय बातम्या दाखवतात माहिती आहे का? हा त्याला तसा म्हटला, त्यानं त्याचा बाप पडला, यानं याचं हे केलं, आणि यानं त्या कुणी त्याच्या बॅनर फाडला, कुणी चपलानं हे केलं, फोटोला मारलं. अरे हे काय दाखवत आहे तुम्ही? आज माहिती आहे का तुम्हाला, आज इतका मोठ्या संकटात हा शेतकरी सापडलाय. 4 दिवसापासून पावसाने एवढं थैमान घातलंय, शेतकऱ्याचे अतोनात हाल झालेत. कुणाचे पिकं पावसात सडून चाललेत, कुणी शेतकरी आत्महत्या करतोय. हातातोंडाशी आलेला घास नियतीनं हिसकावून घेतला. जरा जा ना त्या बांधांवर आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांचे अश्रू पुसा, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना काय हवं नको विचारा. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांचे शाळेत जाणाऱ्या मुलांचे पुस्तकं वह्या सगळं वाहून गेलं. अक्षरशः त्या महिला इतक्या रडतायत, त्या म्हणतायत की आमच्या घरामध्ये आम्हाला झोपायला अंगावर घालायला सुद्धा कपडा राहिला नाही. आणि तुम्ही हे काय दाखवताय सकाळपासून? एक तर सकाळी उठल्यापासून सुरू होतात की हे बघा, हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो. आणि हे नेते काय करताय? हे नेते नुसते एकमेकाला गलिच्छ भाषेमध्ये बोलतायत आणि एकमेकाची उनी दुनी काढतायत, दुसरं काही करत नाही. या नेत्यांना पण समजत नाही का की काय आज तुमची गरज कुणाला आहे जास्त? तुम्हाला काय यासाठी लोकांनी निवडून दिलंय का? लोकांच्या समस्या सोडायच्या सोडून तुम्ही तुमच्यातच भांडण मारामारण घोड्यान उणे दुने काढत बसतान, एकमेकाचं 10 पिढ्याचा उद्धार करता. अरे असे कुठे नेते असतात का? जनतेची काय अपेक्षा असते नेता निवडून देताना? की कुठेतरी विकास होईल, आमच्या समस्या सोडवल्या जातील. अरे शेतकरी तर आहे ना, अन्नदाता आहे रे तो आपला. तो नसला तर कसं जगणार आहात? तुमचा देश कसा चालणार आहे? तुम्ही कोणत्या खुर्च्या आवळून बसले, त्या खुर्च्या तुमच्या टिकणार आहे? तोच आज उघड्यावर पडला. अरे या देशाचा आत्मा आहे शेतकरी, आणि त्यालाच तुम्ही वाऱ्यावर सोडलंय. आज त्याला तुमची गरज असताना ते काहीच बघत नाही. हे मीडियावाले फक्त येऊन जाऊ, हे बघा, हा याला गद्दार म्हणला, तो त्याला गद्दार म्हणला, यानं याला असं बोलला, त्यानं त्याला तसा बोलला, त्यानं असं उत्तर दिलं, हल्ला बोल केला, ब्रेकिंग न्यूज, हे न्यूज. अरे मग शेतकऱ्यांचे जे चाललंय ना आता, एवढे हाल या पावसानं केले, ते जरा दाखवा ना, ते दाखवा. विरोधकही काय करतायत? सत्ताधारी विरोधकांना रोखण्यात बिजी, आणि विरोधक काय करतायत? विरोधकांचं काम काय असतं खरं तर? की सत्ताधाऱ्याकडून कामं करून घेणं. आज शेतकरी जर एवढा संकटात आहे तर विरोधकांचं काम नाही का सरकारवर दबाव आणून त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत करणं, शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं, त्यांना आत्महत्यापासून रोखणं, हे करायला भाग पाडणं? हे कुणाचं काम आहे का? विरोधकांचं काम फक्त सत्ताधाऱ्याला शिव्या देणं आणि याची खुर्ची कशी ओढून घ्यायची आणि मी त्याच्यावर कसा बसल हे बघण्यासाठीच नसतं. आणि सत्ताधाऱ्याचे पण काम असतं की प्रथम प्राधान्य कुणाला द्यायचं. आज कोण संकटात आहे, कुणाला जास्त गरज आहे, तिथंच गेलं पाहिजे. आता बघा, नवरात्र येतील, आता यांचे मेळावे सुरू होतील, चढाओढ लागेल, याचा इथं मेळावा, त्याचा तिथं मेळावा. या मेळाव्यांना खर्च किती होतो माहिती? तो खर्च वळवा ना इकडं. आता शेतकऱ्यांना गरज आहे ना, तर शेतकऱ्यांना द्या ना जरा मदत. हे बंद करा, त्यांना द्या मदत. अजून एक, जागोजागी आता हे नवरात्र उत्सव आलं ना, जागोजागी स्थानिक नेते कार्यकर्त्यांना, त्यांचे बगलबच्चे असतात ना, त्यांना पैसे देणार, त्यांचे मोठे मोठे मग मंडप, सगळ्या रस्त्याला माळा, मग ते रोज रात्री टिपऱ्यांचा खेळ, मग तो तमाशा वेगळाच. अरे हा खर्च वाचवून आज तुम्ही ती मदत कुणापर्यंत गेली पाहिजे? शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ज्यांचे संसार उघड्यावर आलेत ह्या पावसामुळं, त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. ते जास्त गरजेचं आहे. कुठल्याही देवाला आहे ना, देव म्हणत नाही की माझ्या पुढं तुम्ही असे धिंगाणे घाला, नाचान कुदान हे करा. हे सगळं जे आहे ना, म्हणजे अगदी संतापजनक गोष्टी आहेत बरं का. पण मला एक कळत नाही की नेत्यांनाही जे हे करत नाही, आणि जे काही आहेत ना यांचे जे कार्यकर्ते म्हणून असतात, ते म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम, तसा प्रकार. नेत्यांनी एसीत बसून ऑर्डरी सोडायच्या आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भिडायचं. काय चाललंय नेमकं? शेतकऱ्याच्या एकदा वावरात जाऊन बघा. हे जे आहेत ना नेते मंडळी, त्यांचे कार्यकर्ते, एकदा शेतावर जा आणि भर उन्हात 42-45च्या टेम्परेचरला काम करून दाखवा दिवसभर. रात्रीची 17 वेळेस लाईट जाती, त्याला झोप नसती, 10 वेळेस मोटर चालू बंद करायला जावं लागतं. आता पाऊस झाला, हा चिखल, ते
स्वतःचं पोटचं पोरगं जसं मरून पडावं ना, तशी त्यांचे पिकांनी माना टाकल्या तो त्यांच्यासमोर. काय दुःख असेल त्या लोकांचं ते एकदा जरा बघा जाऊन आणि स्वतः अनुभवा. म्हणजे त्यांचा नेमका वेदना काय आहेत आणि त्यांचं काय आहे ते तुम्हाला कळेल. बरं, कधी शेतकऱ्यांचे बघा कांदा एवढ्या दिवस साठून आज भाव येईल, उद्या भाव येईल, आज ह्या आशेवर हो हां, पण तो भावही मिळाला नाही. अजून त्या पावसानं त्या कांदे सगळे नासवले. अक्षरशः कितीतरी रस्त्यावर कांदे फेकले तो शेतकऱ्यांनी. 40 सडल्यात त्यांच्या. मग या शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही का तुम्ही? एवढं सगळं हा विकास कोणता विकास चाललाय मला तर काही कळतच नाही बाई. हां, अरे इथूनच सगळी सुरुवात आहे. जेव्हा शेतकरी सधन होईल, शेतकरी सुखी होईल ना, तेव्हा देश सुखी होईल. हेच अजून ह्या लोकांना कळत नाही. काय चाललंय तुमचं? आणि हे काय आज आरक्षण आंदोलन आमकं धमकं हे असे आगंतुक नेते स्वयंघोषित खूप तयार झालेत. त्यांना पण हे कळू नाही का? तुम्हाला जर एवढं कळवळत, आज बघा आज शेतकऱ्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याच्यासाठी उभे राहा, त्याच्यासाठी तिथपर्यंत त्याची मदत पोहोचवा. फक्त एकटं सरकारचं नाही, सगळ्यांचं मिळूनच काम आहे ना हे. सरकारनं तर केलंच पाहिजे, कारण त्यांच्याकडे आपण सगळे सूत्र दिलेले आणि हे कुणालाही कुठल्याही नेत्याला स्वतःच्या खिशातून करायचं नाही. सगळं उत्पन्नाची साधनं आम्ही जरी सामान्य असलं तरी आम्हाला कळतं की हे कुठून येतं सगळं आणि त्यांचाच पैसा त्यांना वापरायचा आहे. पण ते फक्त वेळेवर दिलं पाहिजे, वेळेवर त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे. आज शेतकरी ना खरंच खूप खूप निराश झालेला आहे. तर माझी विनंती आहे मीडियाला सुद्धा की हे बाकीचं सोडावं, यांचे ते हे रोजचेच तमाशे सकाळी उठल्यापासून. हा इकडे गेला, तो तिकडं आला, तो असा तो तसा, हे ते काही नाही. आम्हाला त्याच्यात ते ऐकण्यात काही स्वास्थ्य पण नाही. तुम्हाला सांगते, TV लोक हल्ली बघत पण नाही. तेच चेहरे आणि तेच त्यांचं बोलणं ऐकून लोकसुद्धा कंटाळलेली. तुम्ही जे मेन हे आहे ना समस्या आहेत ना सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या, त्या तुम्ही सरकारपर्यंत पोचवा, लोकांना दाखवा आणि मग आम्हाला पण कळेल की हे त्यांच्यासाठी काय करतात. यांचे काय हे नुसते शिव्यानगाळ्या ऐकायच्या का रोज उठून? हा सांगतो तसा यानं त्याला त्याच्यात काही आम्हाला इंटरेस्ट नाही, स्वास्थ्य नाही, चीड आणणारी गोष्ट आहे. आणि पत्रकार आणि मीडियावाले ह्या सगळ्या गोष्टी जनतेसाठी त्यांचं सुद्धा हे कर्तव्य आहे की जनतेला न्याय कसा मिळेल आणि जनतेचा सगळ्या याच्यातून कसं त्यांना आपल्याला बाहेर काढता येईल आणि ते कसं करून घेतलं पाहिजे हे सुद्धा मीडियाच्या हातामध्ये आहे. मीडियाने ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. हे नाही उठसूट सकाळपासून एकच बातमी, आज हा मंत्री असा म्हणला, उद्या तो त्याला तसा म्हणला. तुम्ही सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत 1000 वेळेस ती बातमी रिपीट करता. पण शेतकऱ्याच्या जे आत्ता जे नुकसान चालू आहे इथं किती वेळेस तुम्ही दाखवा ना ते वारंवार. लोकांना कळू द्या ना यांच्यासाठी कोण काय करतंय म्हणून. अवघड आहे सगळं. तर आता मला तो खरं उद्रेक झाला बरं का की शेतकऱ्यांच्या त्या अवस्था बघवत नाही म्हणून आहे ना मला हे सगळं बोलावंसं वाटलं. याचं कुणी काही भांडवल करू नये, पण जे खरं आहे ते मी बोलले. बघा तुम्हाला किती पटतं माहीत नाही. मीडियावाल्यांना तर माझी नम्र विनंती की तुम्ही हे बगल बच्चांचं हे सोडावं. हे यांचं अशीच चालणार आहे, हे तमाशा मंडळ अशीच चालू राहणार आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांना कशाची गरज आहे हे सरकारच्या नजरेत आणून द्या.